गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. उद्या सर्वांच्या आवडीचा दिवस, तुमच्या मोस्ट वेटिंगचा दिवस आहे, कारण उद्या पहिला पेपर आहे आपला. तर उद्या पेपर आहे M1चा. टाइम आहे 10च्या पुढे, 10 ते 12:30. ओके. सगळ्यात फर्स्ट थिंग, सर्वांनी हॉल तिकीट घेतले का बघा, कारण सुपरविजन करत असताना असा प्रॉब्लेम येतो, हॉल तिकीट नाहीये, माझ्याकडे पेन नाही सर, माझ्याकडे पट्टी आहे, माझ्याकडे पेन्सिल नाही, माझ्याकडे कर्कटक आहे. फर्स्ट थिंग, पेपरला गेल्यावरती कुणीही कुणाचं काहीही शेअर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आपलं डस्टर, आपला पेन, आपले पेन्सिल, 2 पेन घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचा युनिफॉर्म घालून कॉलेजला जा. सेकंड थिंग, तुमचं आय कार्ड घ्या. आय कार्ड नसेल, पटकन एक ऍप्लिकेशन लिहायचं आणि HOD मॅडमची किंवा HOD सरांची, तुमची जे कोण असेल त्यांची साईन घ्या त्याच्यावरती. कारण तुमच्याकडे जर आय कार्ड नसेल तर यू आर नॉट अलाउइंग फॉर एक्झाम. ओके. तर पहिल्यांदा हॉल तिकीट, आय कार्ड, पट्टी, पेन्सिल, जे काय लागतं आजच रात्री भरून ठेवा सगळं. हॉल तिकीट मस्ट आहे. हॉल तिकीट नसेल तिथे येऊन पळापळी करावी लागेल. शक्यतो येताना उद्या चप्पल घालून पेपरला जा, कारण तुमचं बूट वगैरे सगळं बाहेर काढावं लागतं. मोबाईल आणूच नका, म्हणजे जे असेल तर तो बाहेर ठेवावा लागेल मोबाईल. ओके. ह्या फर्स्ट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट, आय कार्ड आणि हॉल तिकीट. पट्टी, पेन्सिल, कॅल्सी काही शेअर करता येणार नाही. पट्टीवरती कुणी काय काय लिहितं, पट्टीवर लिहू नका. पेन्सिल त्या कॅल्सीवरती लिहू नका. खूप कॉप्या पकडलेल्या आहेत आम्ही, त्यासाठी कॉपी बिलकुल करू नका. आणि पेपरला गेल्यावरती काय करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आय थिंक MCQ आहेत. ओके. MCQ, MCQचं आन्सर कसं लिहायचं, जर मी असं लिहिलं 1चं A, दिस इज नॉट आन्सर. एच्या पुढे ऑप्शन काय असेल, 10, 20, तो ऑप्शन लिहा, A आणि हे. सेकंड थिंग, जो क्वेश्चन मला येतो तोच क्वेश्चन पहिल्यांदा सोडवायचा. सर मी क्वेश्चन नंबर 5 सोडवू शकतो का? येस, सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 5 सोडवता येईल का? हो. क्वेश्चन नंबर 4 अगोदर येईल का? सगळं येतं. जो क्वेश्चन परफेक्ट येतो तो सॉल्व्ह करा. उगच पानं रिकामी सोडू नका. दुसरी गोष्ट, MCQ आहेत. वर्गामध्ये कोण हुशार मुलगा आहे आपल्या, तो लक्ष ठेवा. कितीही कंट्रोल केलं तरी MCQ ला 1चं किती, 2चं किती होऊ शकतं. सो खडाखोड जास्त करू नका. पेपरला कोरी पानं ठेवू नका. ओके. उद्याच्या पेपरसाठी सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. आयुष्यातला पहिला पेपर आहे, तो पण मॅथ्सचा पेपर आहे. मॅथ्सच्या नोट्स मी तुम्हाला शेअर करतो, कुठल्या टाईपचे न्यूमेरिकल वगैरे काय येतील. ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक पाठवतो, त्या लिंकवर तुम्हाला ते नोट्स मिळतील मॅथ्सच्या. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फर्स्ट पेपर. थँक्यू सो मच.